भारताची स्टार कुस्तीपटू साक्षी मलिक हिनं वयाच्या अवघ्या 31व्या वर्षी कुस्तीमधून निवृत्ती जाहीर केली। गुरुवार 20 डिसेंबर रोजी नवी दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत साक्षी मलिकनं निवृत्तीची घोषणा केली। ब्रिजभूषण सिंग यांचे खास समर्थक समजल्या जाणाऱ्या संजय सिंग यांची भारतीय कुस्ती महासंघाच्या अध्यक्षपदी निवड झाली। त्यानंतर पत्रकार परिषद घेत ब्रिजभूषणच्या कृत्यांविरोधात आम्ही मनापासून लढलो, पण अध्यक्ष जर ब्रिजभूषण सारखीच व्यक्ती असेल, तो जर त्याचा सहकारी आणि बिझनेस पार्टनर असेल, तो जर या फेडरेशनमध्ये राहणार असेल तर मी कुस्तीमधून निवृत्त होत आहे। ज्यांनी आत्तापर्यंत मला पाठिंबा दिला त्यांचे मी आभार मानते, असं म्हणत ओल्या डोळ्यांनी साक्षीनं निवृत्तीचा निर्णय जाहीर केला। हम तो 4 दिन सोए रोड पे, लेकिन मैं सभी तमाम देशवासी जो भी हमारे प्रोटेस्ट में आए, दूर दूर से आए, बूढ़ी महिलाएं आई, बहुत सारे लोग ऐसे आए जिनके पास खाने कमाने के लिए नहीं है, फिर भी हमें सपोर्ट करने आए। हम नहीं जीत पाए, पर आप लोगों का बहुत बहुत धन्यवाद। और एक बात और कहना चाहूँगी कि लड़ाई लड़ी, पूरे दिल से लड़ी, लेकिन अगर प्रेसिडेंट ब्रिजभूषण जैसे आदमी जैसा ही रहता है, उसका बिल्कुल सहयोगी है, उसका बिजनेस पार्टनर है, वो अगर इस फेडरेशन में रहेगा तो मैं अपनी कुश्ती को त्यागती हूँ और मैं आज के बाद कभी भी आपको बस सभी देशवासियों को धन्यवाद जिन्होंने आज तक इतना मेरा सपोर्ट किया और मुझे इस मुकाम तक पहुंचाया। त्यानंतर अनेकांनी साक्षीच्या निर्णयावरून तिच्याप्रती सहानुभूती व्यक्त केली, मात्र अनेकांनी साक्षीवर आरोप करत हे सगळं सूड भावनेतून सुरू असल्याचा पलटवार केला। पण या सगळ्यात नक्की साक्षी मलिकच्या निवृत्तीमागचं खरं कारण काय? कुस्तीपटूंनी आंदोलनावेळी केलेल्या आरोपांमध्ये किती तथ्य आहे आणि नक्की या सगळ्या आंदोलनामागचा खरा चेहरा कोण? या सर्व प्रश्नांचा आढावा घेणारा हा व्हिडिओ। नमस्कार, मी प्रणव ढमाले, तुम्ही पाहताय फॉर द पीपल न्यूज। वरच्या सगळ्या प्रश्नांचा आढावा घेण्यापूर्वी जरा कुस्तीपटूंनी केलेलं आंदोलन काय होतं हे समजून घेऊ। 18 जानेवारी 2023 रोजी कुस्तीपटू विनेश फोगाट, साक्षी मलिक आणि बजरंग पुनिया यांच्यासह 30 कुस्तीपटूंनी दिल्लीच्या जंतर मंतरवर धरणं आंदोलन केलं होतं। आंदोलनात सामील झालेल्या 7 कुस्तीपटूंनी भाजप खासदार ब्रिजभूषण यांच्यावर लैंगिक छळाचे आरोप केले होते। विनेश फोगाटने भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण सिंग यांनी राष्ट्रीय शिबिरात महिला कुस्तीपटूंचा लैंगिक छळ केल्याचा आरोप केला। त्यानंतर केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी या प्रकरणी समिती स्थापन करण्याचं आश्वासन दिलं आणि त्यावेळचं आंदोलन निवळलं। मात्र 23 एप्रिल नंतर या कुस्तीपटूंनी जंतर मंतरवर ब्रिजभूषण सिंहांविरोधात निदर्शनं करण्यास सुरुवात केली। नंतर या प्रकरणी क्रीडा मंत्रालयाकडून समिती स्थापन करत या प्रकरणाची चौकशी करण्यात आली। या चौकशीत ब्रिजभूषण सिंहांविरोधातील आरोप सिद्ध न झाल्यानं समितीसमोर आरोप फोड ठरले। मात्र आता या प्रकरणी साक्षी मलिकनं निवृत्ती जाहीर केल्यानं हे प्रकरण पुन्हा चर्चेत आले। अनेकांकडून साक्षीला समर्थन देताना ब्रिजभूषण सिंहांवर जोरदार निशाणा साधत केंद्रातील मोदी सरकार भाजप खासदाराचं समर्थन करत असल्याचा आरोप केला जातो। तर दुसरीकडे साक्षी मलिकनं जाहीर केलेली निवृत्ती सूड भावनेतून केली असल्याचा पलटवार ब्रिजभूषण सिंहांच्या समर्थनार्थ केला जातो। विशेष म्हणजे साक्षी मलिकसह अन्य कुस्तीपटूंच्या मागे दीपेंद्र सिंग हुड्डा या काँग्रेसच्या खासदाराचा वरदहस्त असल्याचा आरोपही केला जातोय। आता प्रश्न निर्माण होतो, तो दीपेंद्र सिंग हुड्डा आहेत कोण आणि त्यांचा या प्रकरणाशी संबंध काय? दीपेंद्र सिंग हुड्डा हे हरियाणा कुस्ती फेडरेशनचे माजी अध्यक्ष आहेत। विशेष म्हणजे हुड्डा यांची गेल्या अनेक वर्षांपासून आपली भारतीय कुस्ती महासंघावर पकड असावी अशी इच्छा आहे। त्यासाठी कुस्ती महासंघाच्या अध्यक्षपदासाठी 2011, 2015 आणि 2019 साली झालेल्या निवडणुकीत दीपेंद्र सिंग हुड्डा सहभागी झाले होते। या तीनही वर्षी हुड्डा यांचा पराभव झाला आणि त्यांचा अध्यक्ष होण्याचं स्वप्न भंग पावलं। या तीनही वेळा हुड्डांचा पराभव करत कुस्ती महासंघाचं अध्यक्षपद मिळवणारा व्यक्ती आहे ब्रिजभूषण सिंग। त्यामुळेच या पराभवाचा राग मनात धरून दीपेंद्र सिंग हुड्डा यांनी कुस्तीपटूंना पुढे करत ब्रिजभूषण सिंहांवर आरोप केल्याचं सांगितलं जातंय। याशिवायही अनेक कारणं दिली जातात, ज्यात 2021 साली ब्रिजभूषण सिंहांच्या अध्यक्षतेत कुस्ती महासंघानं ऑलिम्पिकसाठीच्या नियमांमध्ये बदल केले, ज्यात ऑलिम्पिक कोट्यातील खेळाडूंनाही निवड प्रक्रियेसाठी ट्रायल देणं बंधनकारक करण्यात आलं। त्यापूर्वी ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी मेडल मिळवणाऱ्या खेळाडूंना ट्रायल शिवाय ऑलिम्पिक स्पर्धेत सहभाग घेता येत होता। यासोबतच ऑलिम्पिकमध्ये एका राज्यातून केवळ एकच संघ सहभागी होऊ शकतो
अशी अटही घालण्यात आली। त्यापूर्वी कुस्ती या खेळात ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणारे बहुतांश खेळाडू हे हरियाणातले होते। त्यानंतर जून 2022 साली भारतीय कुस्ती महासंघानं देशातील 3 राज्य कुस्तीगीर महासंघातील अंतर्गत वाद बघता 3 राज्यातील कुस्ती महासंघ बरखास्त करण्याचा निर्णय घेतला। यामध्ये कर्नाटक, महाराष्ट्र आणि हरियाणा या राज्यांचा समावेश होता। महासंघानं घेतलेल्या या निर्णयानंतरच कुस्तीपटूंचं हे आंदोलन सुरू झालं असंही सांगितलं जातं। आता रेसलिंग फेडरेशननं घेतलेल्या या निर्णयात 3 गोष्टी कॉमन होत्या। एक, हरियाणा कुस्तीगीर महासंघ, दुसरं हरियाणा कुस्ती संघाचे माजी अध्यक्ष दीपेंद्र सिंग हुड्डा आणि तिसरं मूळचे हरियाणातील असणारे आणि या कुस्तीपटूंच्या आंदोलनातील प्रमुख चेहरे असणारे 3 खेळाडू साक्षी मलिक, बजरंग पुनिया आणि विनेश फोगाट। या सर्व गोष्टींचा मेळ घालत कुस्तीपटूंचं हे आंदोलन राजकारणातून जन्माला आलं असल्याचा आणि या आंदोलनामागील खरा सूत्रधार दीपेंद्र सिंग हुड्डा असल्याचा आरोप केला जातोय। याशिवायही कुस्तीपटूंनी केलेल्या आरोपानंतर स्थापन झालेल्या समितीच्या अहवालानुसार कुस्तीपटूंनी केलेले आरोप पुरेसे पुरावे नसल्यानं सिद्ध होऊ शकले नाहीत। त्यामुळं या प्रकरणाशी ब्रिजभूषण सिंग यांचा थेट संबंध नसल्याचंही बोललं जातं। अगदी साक्षी मलिकनं निवृत्ती जाहीर केल्यानंतरही ब्रिजभूषण सिंग यांनी स्वतः माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेत माझा या प्रकरणाशी काय संबंध असा सवाल केलाय। त्यामुळं आता पुन्हा एकदा भाजप ब्रिजभूषण सिंहांचा बचाव करतंय की हे सगळं सूड भावनेतून सुरू आहे असा प्रश्न निर्माण झालाय। मात्र या सगळ्या कुस्ती आणि एकंदरीत खेळांमध्ये असलेल्या राजकारणामुळं खेळाडूंचं नुकसान होत आहे का, की खेळातील राजकारणावर पकड बनवण्यासाठी खेळाडूंचाच वापर केला जातोय? सोबतच कुस्तीपटूंच्या या आंदोलनाचा इतर खेळातील खेळाडूंवर काय परिणाम होईल यावर तुमचं मत काय ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा आणि अशाच आणखी नवनवीन व्हिडिओजसाठी फॉर द पीपल न्यूजला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका। धन्यवाद।